ते प्रतिकात्मक आहे असं मला वाटतं. पण या भीतीमध्ये किती तथ्य आहे, कारण चिपळूणकरांनी सुद्धा मराठी भाषेचा वापर आणि इंग्रजीचा प्रभाव वाढला तर मराठी लुप्त होईल म्हणाले होते. 1930-40च्या दरम्यान ही अशीच एक साहित्यिकांची तक्रार सुरू झाली होती. आणि आत्ता 2024 मध्ये आपल्याला असं भीती ही किती सार्थ वाटते, कारण 150-200 वर्षापासून मराठी लुप्त होईल, मराठी संपून जाईल वगैरे अशी तक्रार केली जाते. नाही, चिपळूणकरांच्या बाबत तुम्ही जे म्हटलं ते तसं त्यांनी तसं म्हटलेलं नाही. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे विष्णू शास्त्री निबंधमालेमध्ये तसा उल्लेख तुम्ही विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या विषयी बोलता, मी सांगतो ना. विष्णू शास्त्री हे म्हणजे अव्वल इंग्रजी आमदानीमध्ये साधारणतः 1750 कदाचित जन्म असेल त्यांचा, 1850 नाही आता करेक्ट आहे 1850. विष्णू शास्त्रींच्या मनामध्ये, आता तुम्ही त्या इतिहासात त्या काळात जा, इतर जे लोक होते ना मराठीच होते ते, पण ते त्यांच्या आस्थेच्या कवीत नव्हते. आपलं राज्य बुडालंय अशी त्यांची भावना जास्त प्रबळ. आपलं म्हणजे कोणाचं? मराठ्यांचं नाही, चित्पावन ब्राह्मणात. ब्राह्मण नुसते नाही, चित्पावन ब्राह्मण ही भावना. आणि म्हणजे याच्यात मी गैर मानत नाही, त्यांना तसं वाटणं ते त्या त्या काळातला विचाराचा, आकलनाचा, मांडणीचा हे असतो. तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की मराठी भाषा ही एखाद्या नूतन भूमिकेप्रमाणे असून, मराठी भाषा ही एखाद्या नूतन भूमिकेप्रमाणे असून तिची मशागत अद्याप व्हावयाची आहे. म्हणून तीस एकीकडून इंग्रजी आणि दुसरीकडून संस्कृत यांचा बळकट आधार तीच दिला पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की मराठी जी आहे एखाद्या नूतन भूमिके, ती मशागतच झालेली नाही. अरे बाबा, तुझ्या आधी इथं ज्ञानेश्वर, तुकाराम, माईंभट मोठे लेखक होऊन गेले, अतिशय समृद्ध मराठी होऊन गेलेली, आणि तुम्ही असं म्हणताय. त्यामुळे शास्त्रीजी असं काय म्हणले नाही, ते कदाचित दुसरं कोणी असेल किंवा, पण ती तशी भीती जी व्यक्त होती कायम होत आलेली, हे मला मान्य आहे. पण ते त्याच्यामध्ये किती हे वाटतं तुम्हाला की आता बदलत्या काळात भाषेचं स्वरूपच बदलत जाईल. मला असं वाटतं की गाभ्याशी आपली भाषा आणि आपली संस्कृती इतकी शक्तिशाली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती टिकून राहील आणि वाढेल. मराठी भाषेला सर अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालेलाच आहे, पण मराठी भाषा मनामनामध्ये रुजण्यासाठी, घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये काय प्रयत्न करणं आवश्यक आहे याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर हा संवाद असाच सुरू राहील. पाहत रहा माझा कट्टा.